तर श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यानं भीमाशंकराला भाविकांनी गर्दी केली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरामध्ये पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती शंखनाद झाला। मंदिर आणि मुख्य गाभाऱ्यात विविध फुलमाळांनी सजवण्यात आलं। तर थेट घरबसल्या तुम्हाला भीमाशंकराचं मुख्य गाभाऱ्यातून दर्शन घडवतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि याच सोमवारी महादेवाची नगरी सजलेली पाहायला मिळते। आपण आलो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी। खरं तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे भीमाशंकराचं मंदिर आहे। या भीमाशंकराच्या मंदिर परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पांढरं शुभ्र धुकं आहे आणि याच निसर्गरम्य वातावरणामध्ये महादेवाची नगरी ही भक्तिमय वातावरणात सजलेली आहे। मंदिराला पहिल्या सोमवारी विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेले आहे। विद्युत रोषणाई ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महादेवाचा हा श्रावणाचा मास या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळं भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। राज्यभरातून देशभरातून मोठ्या संख्येने हे भाविक भीमाशंकर चरणी येतात, आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी ही ज्योतिर्लिंगाची यात्रा या ठिकाणी होत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे।